नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल विचारधारामध्ये स्ट्रीम ऑफ थॉट। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10 वेज मेन आर ड्रेसिंग रॉंग, म्हणजे अशा 10 गोष्टी ज्या तुम्ही ड्रेसिंगमध्ये चुकीच्या करतात। हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की फॅशन ही प्रत्येकाची स्टाईल आहे आणि ती वैयक्तिकरित्या बदलत असते काही प्रमाणामध्ये। तथापि काही सामान्य फॅशन टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ज्या की तुमचं पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करेल। येथे अशा आपण 10 संभाव्य गोष्टींबद्दल माहिती घेऊया जिथे मेन फॅशनच्या चुका करू शकतात। त्यातलं पहिलं आहे खराब फिट असलेले कपडे। एकतर खूप घट्ट किंवा खूप सैल कपडे परिधान करणे आपला एकंदर लुक कमी होऊ शकतो। चांगले फिट केलेले कपडे आपला लुक वाढवतात आणि आपली प्रतिमा पॉलिश सादर करतात। दुसरा आहे प्रसंगानुरूप कपड्याकडे दुर्लक्ष। हे एखाद्या प्रसंगासाठी चुकीचा पोशाख परिधान केल्याने आपला नकारात्मक इमेज उभी राहू शकते समोरच्या समोर, या त्याच्या निगेटिव्ह इम्पॅक्ट समोरच्या समोर पडतो। त्याच्यापेक्षा आपण आपला पोशाख निवडताना नेहमी ड्रेस कोड आणि काय कार्यक्रम आहे समोरचा याची सांगड घातली पाहिजे। त्याच्यामुळे जर ते कॉम्बिनेशन योग्य जमलं तर आपलं इम्प्रेशन चांगलं पडेल। तिसरा आहे ओव्हर ॲसेसरीज लुकमध्ये भर घालू शकतात, परंतु त्यापैकी बऱ्याच आपल्या लुकला झाकून टाकू शकतात जर तुम्ही ते एक्सेसमध्ये घातलं तर, जास्तीच्या घातलं तर। ॲसेसरीजवर तुम्ही गदा आणण्यापेक्षा आपल्या आउटलुकला जेवढ्या सूट होतील त्याच तुम्ही निवडल्या पाहिजे। चौथा आहे विसंगत रंग। क्लासिक रंग परिधान केल्याने एखाद्या वेळेस समोरचा विचलित होऊ शकतो। त्याच्यापेक्षा तुम्ही एकत्रित रंग पॅलेटचं लक्ष ठेवलं पाहिजे जे एकत्रितपणे चांगलं करेल, जसं की डार्क लाईटचं कॉम्बिनेशन, ब्ल्यू जीन्स व्हाईट शर्ट्स झालं, ते बघा कॉम्बिनेशन खूप भारी दिसतं, त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्शन केलं पाहिजे। याच्यात 5वा मुद्दा आहे ग्रूमिंगकडे दुर्लक्ष। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रूमिंगबद्दल बोललेलंच आहे, तर तो हा 5वा मुद्दा आहे। तुमचं दिसणं जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा महत्त्वाच्या या गोष्टी ग्रूमिंगच्या। एक केसांची योग्य काळजी घेणे, त्वचेची काळजी, स्वच्छ आणि आयरन केलेले कपडे, प्रेस इस्त्री केलेले कपडे मराठीत म्हणायचं झालं ते तुमच्या ग्रूमिंगमध्ये असल्याच पाहिजे या गोष्टी। 6वं आहे विअरिंग आउटडेटेड स्टाईल्स, म्हणजे काय फॅशन जशी विकसित होत जाते त्याच्यानुसार तुम्हीसुद्धा तुमचं वॉर्डरोब चेंज करत गेलं पाहिजे। की काही फॅशन लवकर कालबाह्य होऊन जातं, आपला वॉर्डरोब नेहमी बदलत ठेवला पाहिजे तुम्ही। आणि यापुढे ज्या फॅशनमध्ये ज्या गोष्टी नाही आहे त्या तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमधून काढून टाकल्या पाहिजे। 7वा आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे शूजकडे दुर्लक्ष करणे। म्हणजे मी जेवढेही मुलं बघतो, एक मराठी जर म्हटले आपण तर त्यांचं बिलकुल शूजकडे लक्ष नसतं। तुम्ही तुमचं आउटफिट शूज बनवूही शकतो आणि तोडूही शकतो, किंवा तुमचं शूज जीर्ण किंवा अयोग्य असेल किंवा तो पॉलिश नसेल वेस्ट तर तुमचा लुक तो कमी करतो। याच्यामुळे तुम्ही नेहमी तुमच्या शूजकडे लक्ष दिलं पाहिजे। याच्यातला 8वा मुद्दा आहे कपडे शिवून घेणे। ऑफ द रॅक कपडे पूर्णपणे फिट बसत नाही, म्हणजे काय तर रेडीमेड दुकानातून जर तुम्ही कपडे घेतात तर तुम्हाला ते एकदम परफेक्ट येत नाही। त्याच्यामध्ये तुम्ही टेलरिंगमध्ये गुंतवणूक केली पाहिजे। एक चांगला टेलर आणि चांगले कपडा तुम्ही जो घेतला पाहिजे आणि तुमच्या शरीरयष्टीला जसं सूट होईल कस्टमाइज करून ते कपडे शिवून घेतले पाहिजे। त्याच्यामुळे तुमचं एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होऊ शकते, तुमचा लुक चेंज होऊ शकतो। 9वा एक्सेसिव्ह लोगोने झाकलेले कपडे कधीच आकर्षक दिसत नाही। चांगल्या ब्रँडचे कपडे निवडा किंवा स्वच्छ दिसण्यासाठी चांगले दिसण्यासाठी लोगो नसलेले कपडे निवडा। आता सांगायचं झालं तर सातत्यपूर्ण शैली असणे एक सुसंगत वॉर्डरोब तयार करण्यास मदत करते। एखाद्या आउटफिटमध्ये खूप वेगवेगळ्या स्टाईल मिसळून वापरणे टाळा, म्हणजे एकच पॅन्ट आहे त्यावर तुम्ही 10 प्रकारचे शर्ट वापरता ते टाळा। त्या पॅन्टवर कोणतं शर्ट सुटेबल होतं, XYZ शर्टवर कोणची पॅन्ट सुटेबल होते, आणि तुम्हाला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही की अरे हे मला जमतंय कॉम्बिनेशन करणे, तेव्हाच ते ट्राय करा, नाही तर करू नका। नाही तर जसे दुकानात आणले तुम्ही कपडे सिलेक्ट करून तसेच घालावे। लक्षात ठेवा ही काही सामान्य टिप्स आहे तुम्हाला दिलेल्या मी, या तुमच्या पर्सन टू पर्सन चेंज पण होऊ शकता, कारण प्रत्येकाचं पर्सनॅलिटी स्वभाव कलर चॉईस वेगवेगळं असतं। पण या बेसिक टिप्स आहे, आपण जे परिधान करतो किंवा घालतो ते आपल्याला आरामदायक आणि त्याच्यामध्ये आपण कॉन्फिडन्स वाटले पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन्स ट्राय करणे, प्रयोग करणे हे चांगलं आहे, कारण तो आपल्या फॅशनचा भाग असतो आणि तेच आपलं एक फॅशन इम्प्रूव्ह करतं। चला मित्रांनो, या व्हिडिओत एवढेच। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स।